आपण जेव्हा भाजी किंवा आमटी भाजी ह्या गोष्टी जेव्हा करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये चिमूटभर चहा पावडर टाकायची. का का हे करतो आपण, का आपल्याला हे करावं लागतं आहे. त्याच्यानंतर त्या कलाकारांचीसुद्धा, आमच्या कलाकारांचीसुद्धा अशीच प्रतिक्रिया होती आणि आम्ही एकमेकांशी बोललोसुद्धा आणि व्यथित झालो. आम्ही एकमेकाला आमच्या मनातल्या भावना, व्यथा ह्या व्यक्त केल्या तिथं. आपण स्वतःच कसं आपण म्हणू शकतो की मी इन्फ्लुएन्सर आहे. हातभट्टीची किंवा देशी दारू पिणाऱ्या ग्राहकांपर्यंत आपण जाऊन खूप मोठ्या संख्येने अवेलेबल आहेत म्हणून दुधाची मार्केटिंग करतोय का आपण. अथर्व रोके आहे, सायली राऊत आहे. हे बघा, आपण सगळेच जण खूप स्फोटक विचार करत असतो मनात. बोलताना खूप सेन्सॉर लावून बोलत असतो. आपल्या भारतामधलं जे काही असं संपन्न किंवा दर्जेदार मनोरंजन होतं त्याच्यावरचा हा अटॅक आहे का. 2-2 मिनिटांचे एपिसोड्स चायनामध्ये ऑलरेडी ते सुरू आहे. हिंदीमध्ये पण काही चॅनल्सनी ते सुरू केलेलं आहे. हा जर ट्रेंड येऊ घातला ना तर तो मात्र 100% घातक आहे. ह्याच्याबद्दल काही शंका नाही. नागराज मंजुळे आहेत, ते कुणा दगडाला सुद्धा अभिनय करायला लावू शकतील आणि त्यांच्याकडे काम करून घेऊ शकतील.